नमस्कार. तर हे पावशेर बारका घोळ पण म्हणतात, चिगळाची भाजी म्हणतात ह्याला धुवून स्वच्छ नीट करून घेतलंय. तर ह्याची आज आपण भाकर बनवणार आहे. थालीपीठ पण होते आणि भाकर पण होते, पण असं छोटी छोटी आणायची भाजी, जास्त मोठी बी असेल लांब मोठ्या मोठ्या पाण्याची आणायची नाही. खायला चविष्ट लागते ह्याची भाकर. तर आता ह्याला आपण कट करून घेऊ. जास्त काय साहित्य लागत नाही, फक्त मीठ आणि भाजीच लागते आणि ज्वारीचे पीठ असं बारीक कट करून घ्यायचं, म्हणजे आपली भाकर छान होईल. मस्त लागते अशी भाकर खायला. तर ज्वारीचं पीठ घेतलंय. तर ह्याच्यात काय टाकायचं नाही, मीठ टाकायचं, फक्त मीठ टाकायचं आणि ही जी भाजी आहे का आपली आतमध्ये टाकायची. छान मळून घ्यायचं, मस्त लागते भाकर ह्याची. जसं लागेल तसं पाण्यात टाकून घ्यायचं, आधी समजा मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपलं पातळ पण होणार नाही ना, काही नाही. तर छान असं मळून झालंय आपलं पीठ. आता आपण भाकर पातळच करायची ह्याची भाकर, म्हणजे असं कडक असले की छान लागते खायला. आणि या भाजीची भाकर खाण्याला चांगली राहते. तर मी पोळपाटावर लाटून घेणार आहे, भाकर करून घेणार आहे, कारण का आपलं ताट घसरते. अशी पातळ छान करायची भाकर. ही भाकर आपली छान झाली करून. तवा इकडे मी गरम करायला ठेवला होता, त्याला टाकून घेऊ. एकदम चविष्ट लागते खायला भाकर. पाणी लावून घ्यायचं. भाजीची असल्यामुळे जरा जरा चिराही पडते त्या साईडला. छान अशी पातळ बारीकच गॅस करून शिकून घ्यायची, छान शिकते. तर भाकर आपली खालून शेकली का नाही बघायची. तर असं छान शिकल्याची पलटी टाकून घ्यायची. लहान गॅसवर केल्यामुळे उशीर लागते. कारण का आपली भाजी आतमधली ते शिजावं लागते, त्यामुळे लहानच गॅसवर शेकायची. तर बघा आता खालून गॅस, लहान गॅसवर असल्यामुळे असा टाइम लागतो आणि एकदम मस्त कडक असा आतून बाहेरून कडक होऊ लागते, म्हणजे आपली भाजी छान हे होते पातळ. तर आता ही आपली छान भाजली दोन्ही कुणपी, साईडला काढून घेऊ. आणखीन दुसरी एक भाकर टाकायची. मस्त लागते भाकर खायला. तर खाण्यासाठी तयार आहे आपली चिगळाची भाजीची भाकर.